नमस्कार मित्रांनो, कसं काय आहेत? बरं आहेत ना सगळे? तर आज आपण घेऊन आलो आहे IPL क्रिकेटवरचा हा एपिसोड. तर आज होणारी मॅच कोणामध्ये आहे माहिती आहे का तुम्हाला? मी सांगतो तुम्हाला. तर आज होणारी जी मॅच आहे ती कोलकाता वर्सेस हैदराबाद या दोन संघांमध्ये ही आजची IPLची T20 मॅच होणार आहे. तर ही मॅच कुठे खेळवली जाणार हे पण माहिती आहे का तुम्हाला? नाही माहिती ना? मी सांगतो ना. तर ही मॅच होणार आहे आपल्या कोलकात्याच्या ईडन गार्डन स्टेडियमवर कोलकात्यामध्ये. तर इकडची पिच रिपोर्ट काय सांगते, कशा प्रकारे खेळेल ही पिच, या पिचवर बॉलर कुठल्या प्रकारचे चालतील, फास्टर चालतील की स्पिनर चालतील, कोणते बॅट्समन ह्या पिचवर चांगल्या प्रकारे रन बनवू शकतात, ही पिच बॉलिंगला फेवरेबल आहे की बॅटिंगला फेवरेबल आहे. ठीक आहे. तर या बाबतीतलं सगळी जी माहिती आहे ते आपण या पॉडकास्टमध्ये ह्या आपल्या ब्लॉगमध्ये घेणार आहोत. तर पूर्ण बघा हा ब्लॉग, मध्ये स्किप करून जाऊ नका. ठीक आहे. तर सुरू करूया. तर मित्रांनो, आजचे हे जे पिच रिपोर्ट काय सांगते, या पिचवर ज्या पण आतापर्यंतच्या मॅच झाल्या होत्या, सुरुवातीला जो जुन्या रेकॉर्ड काय सांगतो की या पिचवर 100 जवळजवळ एव्हरेज स्कोर काय होता, तर 170च्या आजूबाजूचा एव्हरेज स्कोर होता फर्स्ट इनिंगचा, आणि सेकंड इनिंगचा एव्हरेज स्कोर होता 160च्या आजूबाजूचा. तर हा जुना रेकॉर्ड आहे. पण नवीन रेकॉर्ड आपल्याला काय सांगतोय की नवीन रेकॉर्डच्या अनुसार हे ते आपल्याला गेल्या सीझनमध्ये ज्या मॅच आपल्याला बघायला मिळाल्या IPLच्या, त्याच्यामध्ये 175च्याच वरती रन संघांनी मारलेले आपल्याला दिसून आले, आणि ह्या पिचवर चेसही चांगल्या प्रकारे होतो असं दिसून आलेलं आहे. चांगल्या प्रकारे टीम चेस करू शकते. म्हणजे जर 190च्या आजूबाजूचा स्कोर असेल, 180 190, तर आरामशीर तो चेस या पिचवर होऊ शकतो, कारण ही पिच आहे बॅटिंग फ्रेंडली. ठीक आहे. या पिचवर चांगल्या प्रकारे बॅटिंग होऊ शकते, फक्त टिकून खेळण्याची गरज आहे. तर ह्या पिचवर ज्याप्रमाणे कोणाकोणाला मदत मिळणार आहे माहिती आहे तुम्हाला? तर या पिचवर फास्टर बॉलरला मदत मिळणार, त्याबरोबर स्पिनरला सुद्धा तेवढीच बरोबरीची मदत मिळणार आहे. जेवढे फास्ट बॉलर विकेट घेतील त्याच्या संख्येने, म्हणजे बरोबरीने स्पिनर सुद्धा ह्या पिचवर चालतील. तेव्हा जर तुम्ही फॅन्टसी गेम खेळत असाल तर फास्टचे पण ऑप्शन, बॉलरचे ऑप्शन पण तुमच्या संघात ठेवा, त्याचबरोबर स्पिनचे सुद्धा ऑप्शन तुमच्या संघात तुम्ही ठेवा. आणि त्याचबरोबर ही बॅटिंग फ्रेंडली असल्यामुळे इथे जे म्हणजे चांगले जे बॅट्समन आहेत या दोन्ही संघातले, ते नक्कीच तुमच्या संघामध्ये इन्क्लूड करा. तर आपण आता बघूया कोलकात्यामध्ये प्लेइंग 11, त्याच्यानंतर हैदराबादची प्लेइंग. तर पहिल्यांदा मी तुम्हाला कोलकात्याची प्लेइंग 11 काय असेल आणि ते कसे खेळतील ते थोडक्यात माहिती देतो. ठीक आहे. तर फिन ॲलन हा खेळाडू 2000 खेळाडू आहे, हे आपण वर्ल्ड कप पासून बघत आलेलो आहे, आणि गेल्या मॅच मध्ये पण त्याने छोटी खेळ केली 30-35, पण ती एकदम ताबडतोब खेळी होती. मस्त मारून खेळत होता खेळाडू, 4-6 अशा प्रकारचे रन बनवत होता ताबडतोब, कमी बॉलमध्ये रन बनवून हा खेळाडू लवकर आउट झाला. पण एक चांगली सुरुवात त्याने करून दिली संघाला. आणि त्याच्यानंतर कोण असतो त्याच्याबरोबर, तर अजिंक्य रहाणेला तर आपण नेहमीच बघत आलोय, खूप चांगल्या प्रकारे स्कोर करतात, आपल्या संघाला एक चांगल्या स्थितीमध्ये नेऊन पोहोचवतात. एक ओपनिंगला येऊन दे किंवा वन डाऊनला येऊन दे, हा खेळाडू कुठेही चांगला परफॉर्मन्स करताना आपल्याला नेहमीच दिसतो. आणि ह्या कोलकाता टीमचे कोण कॅप्टन आहेत तर ते अजिंक्य रहाणे. ठीक आहे. तर अजिंक्य रहाणेला अशी न्यूज आली होती की अजिंक्य रहाणेला काही दुखापत झाली होती. तर अजिंक्य रहाणेला काही दुखापत झाली असेल तर त्यांच्या जागी टीम शेफर्ड हे खेळू शकतात, कारण आणि ते खेळले तर टीम शेफर्ड सुद्धा तेवढं, जसं फिन ॲलन खेळतो त्याचप्रमाणे टीम शेफर्डही 2000 खेळ करून दाखवतो. आपल्याला वर्ल्ड कपमध्ये दिसून आले हे दोघं पण न्यूझीलंडचे ताबडतोब म्हणजे हे खेळाडू आहेत, ओपनर आहेत हे. तर हे खतरनाक खेळ करून दाखवतात. तर बघावं लागेल की अजिंक्य रहाणे खेळणार आहेत की नाही. ते नसतील खेळत तरच टीम शेफर्ड खेळवले जाऊ शकतात, कारण हे जे कॉम्बिनेशन आहे ते त्यांना पाळावं लागतं. जास्त फोरेनचे खेळाडू खेळू शकत नाही, 4 ते 5 असं काहीतरी लिमिटेशन आहे. ठीक आहे. तर त्याच्यानंतर कोण येतं, तर त्याच्यानंतर येतो कॅमरून ग्रीन. हा खेळाडू ऑलराऊंडर खेळाडू आहे, बॅटिंग तर करतोच, त्याबरोबर बॉलिंगमध्ये पण एखाद विकेट नक्कीच मिळवून देतो.
कधी कधी लय लागली तर 2-3 विकेटही काढतो. त्यामुळे तो ऑलराऊंडर परफॉर्मन्स हा खेळाडू आपल्याला मिळवून देऊ शकतो. त्याच्यानंतर रघुवंशी आजकाल हे रघुवंशी, सूर्यवंशी असे खेळाडू जे यायला लागले ते एकदम खतरनाक खेळाडू आहेत. सूर्यवंशी तर सगळ्यांनाच माहिती आहे, पण त्याच्यात काही कॉपीराईट हा खेळाडू पण आहे रघुवंशी. यंग खेळाडू आहे, एकदम ताबडतोब खेळी करण्यावर विश्वास ठेवतो, खूप चांगली रन बनवतो. आपल्याला मागचा रेकॉर्ड त्याचा खूप चांगला रन असलेला दिसून आलेला आहे. त्यामुळे याच्याकडनंही महत्त्वपूर्ण खेळीची उमेद तुम्ही ठेवू शकता. त्याच्यानंतर रिंकू सिंग थोडे खाली येतात, पण एक चांगला फिनिशरची भूमिका ते निभावू शकतात आणि त्यांनी गेल्या काही IPL मध्ये ती निभावलेली आपल्याला दिसून आली. भले त्यांना इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये डावळलं जात आहे सध्या, 1 डे मध्ये असून दे किंवा T20 मध्ये असून दे, पण हा खेळाडू खूप महत्त्वाचा खेळाडू आहे. त्याला मौका मिळाला वरती खेळण्याचा तर तो नक्कीच चांगली खेळी करून आपल्याला दाखवू शकतो. असा आहे आपला रिंकू सिंग. त्याचे चौके छक्के खूप लांब मारतो. दिसायला असा छोटा बटला वाटतो, पण चौके छक्के एकदम तडाखेबाज असतात या खेळाडूचे. तर त्यानंतर आहे रमनदीप सिंग. हाही ऑलराऊंडर खेळाडू आहे. रमनदीप सिंग बॉलिंग करतो, त्याबरोबर बॅटिंगही चांगल्या वेळेला चांगल्या प्रकारे करून दाखवतो. ठीक आहे. आणि त्याच्यानंतर आहे सुनील नारायण याच्याबद्दल काय सांगणार, सगळ्यांनाच माहिती आहे सुनील नारायण कशा प्रकारचा खेळाडू आहे. एकदम ताबडतोब खेळण्यावर विश्वास होतो. बॉलिंगमध्येही आपल्याला 2 विकेट काढून देतो. खूप चांगल्या प्रकारे ऑलराऊंड परफॉर्मन्स करून दाखवतो. कुठल्याही संघाला हवाचा खेळाडू आहे तो सुनील नारायण आहे. हा खेळाडू कुठेही खेळवा तो आपली भूमिका चांगल्या प्रकारे निभवतो. तो तुम्हाला बॅटिंगही चांगल्या प्रकारे करून देतो आणि बॉलिंगही चांगल्या प्रकारे करून देतो. ओपनर म्हणून आला तर एकदम धुवाधार पारी खेळतो. त्यामुळे ओपनिंगला आलं तर त्याच्या खेळण्याची मजा बघायला नक्कीच TV समोर उपस्थित राहा. तर तेव्हा बघू शकता की हा खेळाडू कसा मस्तपैकी तडाखेबाज गेम दाखवतो. तर सुनील नारायण असा मस्त खेळाडू आहे कलकत्त्याला लाभलेला. त्याच्यानंतर अनुकूल रॉय बॉलिंग चांगली करतो आणि चांगल्या प्रकारे विकेट मिळवून देतो. त्याचबरोबर आहे वैभव अरोरा, हा बॉलर म्हणून या संघात आहे. तेही चांगले बॉलिंग करतात. त्याबरोबर कार्तिक त्यागी हा यंग फास्ट बॉलर आहे. त्याच्यानंतर मुजरबानीचा रेकॉर्डही चांगला आहे. गेल्या काही वर्ल्ड कपमध्ये आपण त्याला बघितलंय की हा खेळाडू कशा प्रकारे बॉलिंग करतो आणि समोरच्या संघाला बांधून ठेवतो. तर ही झाली काहीशी कलकत्त्याची प्लेइंग 11. तर आता आपण बघूया हैदराबादची प्लेइंग 11 कशा प्रकारची असेल. तर हैदराबादमध्ये ओपनिंगला कोण येतं माहिती तुम्हाला? नाही माहिती काय आता तर मॅच झाली गेले. ट्रॅव्हिस हेड. तर ट्रॅव्हिस हा ऑस्ट्रेलियाचा ताबडतोब फलंदाज आहे. खूप चांगली रन बनवतो तालामध्ये असला तर, नाहीतर मग लवकर होऊन पण जातो. जसा अभिषेक शर्मा आहे तसाच ट्रॅव्हिस हेड आहे. दोघं एकाच संघामध्ये आणि ओपनिंगही करतात. चालले तर दोघंही चालतात चांगले, नाहीतर फ्लॉप होऊन पण जातात. तर गेल्या मॅचमध्ये आपल्याला दोघंही फ्लॉप होताना दिसले होते, पण तसंही ते कमीच आपल्याला दिसून येईल. दोघांपैकी एक तरी खेळला तरी हैदराबाद संघाची बल्ले करून जाते. जसं फिन ॲलन आहे त्याचप्रमाणे ट्रॅव्हिस हेड आहे, त्याचप्रमाणे अभिषेक शर्मा आहे. तर ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा हे दोघं हैदराबाद संघाचे ओपनिंग खेळाडू म्हणून खेळायला येतील ग्राउंडवर. त्याच्यानंतर 1 डाऊन ईशान किशन हा खेळाडू खेळायला येईल. हा खेळाडू ईशान किशन ह्याचा वर्ल्ड कप पासूनचा परफॉर्मन्स आतापर्यंत खूप चांगला आहे. खूप चांगली खेळी करून दाखवलेली आहे ईशान किशनने आणि त्याच्याच बळावर ईशान किशनला हैदराबाद संघाचे कॅप्टनशिप सुद्धा मिळालेली आपल्याला दिसून येते. ठीक आहे. ईशान किशन नंतर कोण येतं तर हेनरिच क्लासेनला ईशान किशन थोडंसं अजून खाली पाठवेल तर चांगलं होईल. कारण हेनरिच क्लासेन हा एक चांगला फिनिशर आहे. तो खाली येऊन शेवटचे त्याला 5-6 ओव्हर जरी मिळाले तर त्या 5-6 ओव्हरमध्ये 50-60 रन बनवण्याचं बळ ह्या खेळाडूमध्ये आहे. त्यामुळे बाकीचे जे खेळाडूंना मोका मिळू शकतो वरती आपला गेम दाखवण्याचा. लाईम लिव्हिंगस्टन हा खेळाडू बॉलिंगही चांगली करतो आणि बॅटिंगही चांगली करतो. तर लिव्हिंगस्टनला जर खेळवलं गेलं तर याचा ऑलराऊंडर परफॉर्मन्स आपल्याला बघायला मिळू शकतो. ठीक आहे. त्याच्यानंतर नितेश रेड्डी हाही बॅटिंगही करतो आणि बॉलिंगही करतो.
थोडीशी मीडियम फास्ट बॉलिंग हा नितीश रेड्डी करून दाखवतो. त्याचबरोबर उंच तिप्पाट असल्यामुळे चांगल्या प्रकारे बाउंड्री किंवा सिक्स असे रन ही आपल्याला संघाला मिळवून देतो. तर असं आहे नितीश रेड्डी. त्याच्यानंतर आहे हर्ष दुबे. हा खेळाडू मला खेळाडू आहे. थोडीशी बॅटिंगही करतो पण चांगली बॉलिंग करून तो आपल्या संघाला 1-2 विकेटही मिळवून देतो. अनिकेत वर्मा हा चांगला बॅट्समन आहे. वेळेला संघाला चांगली बॅटिंग करून एक चांगलं स्थान मिळवून देतो. म्हणजे स्कोरबोर्डवर एक चांगला स्कोर लावण्यामध्ये मदत करतो. त्याच्यानंतर आहे हर्षल पटेल. हर्षल पटेल हा फास्ट बॉलर आहे हैदराबाद संघाचा. चांगली फास्ट बॉलिंग करतो आणि रेकॉर्डही हर्षल पटेलचा खूप चांगला आहे प्रत्येक IPL मध्ये बघायला गेलं तर. त्यानंतर आहे डेव्हिड फायने. या खेळाडूला मी अजून बघितलं नाही पण संघाने घेतलं तर नक्कीच चांगली कामगिरी करणारा असावं. आणि उन्नत गटचा परफॉर्मन्स कन्सिस्टन्सी दिसून येत नाही या खेळाडूमध्ये. कंटिन्यू आत बाहेर होत राहतो IPL मध्ये. तर बघावं लागेल या IPL मध्ये कसा परफॉर्मन्स करतो. दोन्ही संघाची बॉलिंग युनिट मला कमजोर दिसून येत आहे. तर हे दोन्ही संघ जर जिंकले तर त्यांच्या बॅटिंग युनिटच्या आधारित त्यांच्या परफॉर्मन्सच्या आधारे जिंकू शकतात असं मला फील होत आहे. तर दोन्ही संघाची बॅटिंग युनिट खूप चांगली आहे पण बॉलिंग तेवढीशी काही खास वाटत नाही. कोलकाताला एक प्रकारचं एज आहे कारण त्याच्यामध्ये जो सुनील नारायण आहे तो ह्या पिचवर हायेस्ट विकेट टेकर आहे आणि एकमेकांविरुद्ध खेळताना त्याने जास्त विकेट मिळवलेल्या आहेत असं दिसून येतं गेल्या 5 रेकॉर्डमध्ये. तर सुनील नारायण हा आजच्या मॅचमध्ये मोलाचा खेळाडू ठरू शकतो माझ्या मते. सुनील नारायण एक पकडला, फिन ॲलन, त्यानंतर अभिषेक शर्मा, ईशान किशन, ट्रॅव्हिस हेड हे जे खेळाडू आहेत हे आजच्या मॅचमध्ये आणि रघुवंशी आणि अजिंक्य रहाणे खेळत अजिंक्य रहाणे. तर हे जे खेळाडू आता मी तुम्हाला सांगितलं ते चांगली खेळी आजच्या मॅचमध्ये करून दाखवू शकतात. तर लक्ष ठेवा त्यांच्याकडे, निवडा तुमच्या संघामध्ये जेणेकरून तुम्ही जास्तीत जास्त पॉईंट अर्जित करू शकता. ठीक आहे. तर अशी असेल ही संघाची प्लेइंग 11 आणि बॅटिंग पेज असल्यामुळे आजच्या मॅचमध्ये आपल्याला 175च्या वरती स्कोर नक्की बघायला मिळेल. ते 175 ते 210 हा जो गॅप सांगितला त्या गॅपमध्ये तुम्हाला आजचा टीमचा स्कोर बघायला मिळेल असं तरी मला वाटतं. आणि आता जो पण जी पण टीम सेकंड बॅटिंग करेल त्यांना जिंकण्याचा चान्स जास्त असेल ह्या पिचवर असं मला वाटतंय. मी काल जे प्रेडिक्शन केलं होतं त्याच्यामध्ये मी सांगितलं होतं माझं विनिंगचं प्रेडिक्शन चुकलं होतं की कोण टीम जिंकेल. पण मी जे सांगितलं होतं की सेकंडला जो बॅटिंग करेल म्हणजे चेस करेल तो जिंकेल असं प्रेडिक्शन मी केलं होतं. ते खरं ठरलं होतं पण विनिंग टीम गेस करण्यामध्ये मी मागच्या मॅचमध्ये चुकलो होतो. पण आजचं हे बघता काहीसा दोन्ही टीम आहेत ती आपली मागची मॅच हारून आलेली आहेत. पण ह्या मॅचमध्ये आपल्याला हे कोलकाता टीम आहे आणि कोलकात्याच्या ईडन गार्डनवर खेळले जातात तर त्यांना हे होम ग्राउंड आहे त्याचा एक फायदा मिळू शकतो. पण हैदराबादच्या टीमकडे सुद्धा एक मजबूत बॅटिंग युनिट आहे. तर आणि हे पिचही बॅटिंग फ्रेंडली असल्यामुळे ते जर पहिली बॅटिंग करायला आले तर मोठा स्कोर मारू शकतात. आणि मोठा स्कोर जर त्यांनी मारण्यामध्ये ते सक्सेसफुल ठरले तर कोलकात्याला ते भारी पडू शकतं. ठीक आहे. पण ते सुद्धा आपल्याला दिसून येईल की जी टीम सेकंड बॅटिंग करेल ती टीम चेस करायला जाईल त्या टीमला जिंकण्याचे चान्सेस जास्त आहेत. तर इथे माझी फेवरेट टीम कोण असेल तर इथे माझी फेवरेट टीम असेल ती असेल हैदराबाद. कारण मला ट्रॅव्हिस हेड आणि अभिषेक शर्मा त्याचबरोबर ईशान किशन हेनरिच क्लासेन यांची जी फटकेबाजी आहे ना ती बघायला खूप मजा येते. माझे आवडते खेळाडू आहेत या संघामध्ये. तर त्याच्यामुळे हैदराबादला माझं ओढ जातं की हैदराबाद आजच्या मॅचमध्ये वरचढ असू शकते. ठीक आहे. तर बघूया काय होत आहे ह्या आजच्या मॅचमध्ये. तुम्हाला काय वाटतं कोण जिंकेल आजची मॅच? तर कॉमेंट्समध्ये कळवा मला कोण जिंकेल, तुम्हाला काय वाटतं. तुम्हाला जी माहिती सांगितली ती कशी वाटली, महत्त्वपूर्ण वाटली की नाही
की अजून काय मी इम्प्रूव्ह करू शकतो ते मला तुम्ही सांगू शकता. तर त्याप्रमाणे मी माझ्या ब्लॉगमध्ये वेगळे पण आणेन. ठीक आहे. जास्त मला एडिटिंगमध्ये नॉलेज नसल्यामुळे बॅकग्राऊंड वगैरे चेंज जास्त करता येते, त्यामुळे ते स्वीकार करून घ्या. पण जी माहिती मी तुम्हाला देतोय ती महत्त्वपूर्ण अभ्यास करून देतोय आणि माझा जो एक्सपिरियन्स आहे क्रिकेट विषयीचा तो मी तुमच्यासमोर मांडतोय. ठीक आहे. तर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, तुमच्या मित्रांना सुद्धा कळवा. आपल्या गावच्या मंडळांवर ही माहिती तुम्ही पोस्ट करा, शेअर करा. ठीक आहे. आणि आपली ही जी फॅमिली आहे सबस्क्रायबरची ती वाढवा, जेणेकरून अजून मजा येईल मला तुमच्यासमोर ही माहिती जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे आणण्यात येते. ठीक आहे. तर एवढंच बोलून मी आज तुमची रजा घेतली. थँक्यू व्हेरी मच. जय हिंद, जय महाराष्ट्र.